आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना भवन संपर्क कार्यालय सिल्लोड येथे आज आदिवासी समाज बांधवांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। आपल्यासोबत या मोर्चाचे नेतृत्व करणारे आकाश पाडळे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणी त्यांच्या काय मागण्या आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आमची मागणी आहे की अजिंठा डोंगर रांगेतील मल्हार कोळी आणि महादेव कोळी जमात बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळालं पाहिजे आणि भारतीय घटना आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांना दिलेली आहेत, जे संविधानिक अधिकार दिले आहेत, या अधिकारानुसार न्यायदेवता न्यायालयातून जात वैधता प्रमाणपत्र देते। परंतु या राजकारणी लोकांच्या षडयंत्रामुळं आम्हाला जात प्रतिनिधी समितीतून जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। अब्दुल सत्तारांना आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बैठक लावून आमची मागणी पूर्ण करा, जेणेकरून अब्दुल सत्तारांना फक्त एकच अशी मागणी आहे जी या सिल्लोड सोयगाव तालुक्यातली आणि अजिंठा डोंगर पट्ट्यातली आहे की मल्हार कोळी महादेव कोळी जमात बांधवांचा जो जातवेचा प्रश्न आहे तो जर आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्यांचं मुख्यमंत्री काहीच ऐकत नाही। आणि मागील 2 ऑगस्टला या सिल्लोड तालुक्यामध्ये या शिवसेना भवनवर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आले होते। अब्दुल सत्तारांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी सांगन ती बिर्याणी खात्या, परंतु मल्हार कोळी महादेव कोळीचा जेव्हा जातवेचा प्रश्न मार्ग येतो तेव्हा अब्दुल सत्तारांचं कोणताच मुख्यमंत्री ऐकत नाही असं आमच्या डोक्यात आलं आहे। आता या अब्दुल सत्तारांना लाज वाटायला पाहिजे की 40 वर्षापासून या मल्हार कोळी आणि महादेव कोळी जमात बांधवांचा जातवेचा प्रश्न हा अजून प्रलंबित आहे। असल्या या जातीवादी अब्दुल सत्तारांच्या कार्यालयावर आज आम्ही जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि या अब्दुल सत्तारांना ठणकावून सांगितलेलं आहे त्या 8 ऑक्टोबरच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आमची बैठक लावून आमच्या आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव जमात बांधवांना जो जातवेचा प्रश्न हा मार्गी लावा। नसता आम्ही 10 ऑक्टोबर रोजी 5000 समाज बांधव या अब्दुल सत्तारांच्या कार्यालयावर आत्महत्या करण्यासाठी येणार आहे। या आत्महत्या करण्याची परवानगी अब्दुल सत्तारांनी 10 ऑक्टोबरच्या अगोदर आम्हाला आणून द्यावी हे अब्दुल सत्तारांना हात जोडून विनंती करतो मी। आम्हाला जात वैधता नाही आणून दिली तरी चालन, पण कमीत कमी तुम्ही आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी 5000 जमात बांधवांचा परवाना तुम्ही मुख्यमंत्र्याकडून आणून द्या। अब्दुल सत्तार तुम्हाला इशारा आहेत, तुम्ही आम्हाला आता डावलू नका, तुम्ही आम्हाला आता फसवू नका। आमचा समाज आता जागृत झालेला आहे। पहिल्यावानी दारूवर आणि मटणावर विकणारा आमचा समाज नाही, गाड्यामध्ये बसून येऊन तुमच्या सभेला येणारा आमचा समाज नाही। आज जो समाज बांधव आलेला आहेत हा स्वतःच्या घामाच्या दामाच्या पैशावर या सिल्लोडला आलेला आहेत। या मोर्चामध्ये आज जी हजारोची संख्या होती ही यांची सर्वांची अडचण म्हणजे एकच की जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळाले पाहिजे। आमच्या आजोबाकडे जात वैधता आहेत, आमच्या वडिलाकडे जात वैधता आहेत, आमच्या मुलाला जात वैधता मिळत नाही। हा मुलगा कोणाचा आहे हे असले जातीवादी हरामखोर राजकारणी लोक आता आम्हाला विचारताय। ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानानुसार जर का आम्हाला कोर्टातून जर का व्हॅलिड भेटत असेल तर समितीतून का भेटत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमची दखल घ्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमची दखल घ्या। नसता तुम्हाला सकल महाराष्ट्रातील महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी जमात बांधवांच्या रोषाला येत्या 2024च्या निवडणुकीला सामोरे जावं लागेल। तुम्हाला जर का परत मुख्यमंत्री बनायचं असेल तर महादेव कोळी मल्हार कोळीला जात वैधता द्या। आम्ही काही राजकारणी लोक नाही आहे, आम्हाला फक्त जात वैधता पाहिजे। तुम्ही जर का आम्हाला जात वैधता दिली तर आम्ही कायम तुमच्या सोबत राहू। साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हात मी कोणापुढेही जोडत नाही। मी वाल्या कोळ्याच्या रक्तातला कट्टर कोळी आहे, हात आतापर्यंत कोणाला जोडला नाही, पण अब्दुल सत्तारला मुख्यमंत्र्याला हात जोडतो। अरे तुम्ही आता तरी ध्यानावर या, फक्त या समाज बांधवासाठी हात जोडतोय, नाहीतर तुम्हाला माझ्या पाया पडण्याची वेळ आणली असती। ही ताकद आदिवासीची आहे, हे विसरता कामा नये। एवढंच बोलतो। जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय।